फ्रेंड्स, तर आता तुम्हाला बोलली होती मी की मी आज त्र्यंबकला जाणार आहे. सॉरी. तर मी आज त्र्यंबकला जाऊन आली आणि तिथून मी हा छानसा एक कुत्ता आणलेला आहे. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगाल, है ना गार्गी? आता साई झोपला आहे आणि गार्गी काही मला झोपू देत नाहीये. तिचं असं म्हणणं आहे की मम्मी आपल्याला चहा ठेवा आता. तर मी आता चहा बनवते. मम्मी सकाळचा चहा तुला कसा वाटला? छान होता. आज गार्गीने चहा बनवला होता आणि गार्गीचा चहा पण खूप छान होता. म्हणजे तिच्या मानाने तिने खूप छान चहा बनवलेला होता. तिने मला दरवेळेस ती मला विचारते की मम्मा साखर किती टाकू, चायची पत्ती किती टाकू, पण ह्यावेळेस तिने मला काहीच विचारलं नाही कारण की मी झोपलेली होती सकाळी. तिने तिच्या मनाने सगळं केलं, है ना गार्गी? हो, माझ्या मनाने सगळं केलं. आणि छान आज आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन आलेलो आहे. आणि तिकडून मी काहीतरी घेतलं पण आहे, ते पण रडून रडून. आणि आज गाडीने खूप जास्त त्रास दिला आहे. नो गाईज, मी काय त्रास मी घेतला खूप जास्त त्रास दिला हिने आज. हिला मी नेक्स्ट टाइम कुठे नेणार नाहीये. मी एकटीच जाणार आहे यापुढे, कारण की आज हिने मला खूप जबरदस्त त्रास दिला. मी काहीच त्रास नाही दिला मम्मा तुला. फक्त मी एवढे बोललेले की मला ते बाळ म्हणजे खायचं. हिच्याकडे 3 गोण्या भरून खेळणी पडलेली आहे घरामध्ये. आणि तरी जर आम्ही बाहेर कुठे गेलो तर ही एवढी त्रास देते खेळणीसाठी. हिला भांडे पाहिजे असतात. इतके भांडे आहे तिच्याकडे घरामध्ये, आहे की नाही? मला भांडण खेळायला. आता मी हा चहा, अद्रक घे फ्रीजमधून. ओके. आता मी चहा बनवते, बघू शकता तुम्ही. आणि मी इथे छान असा मनी प्लांट लावला आहे. इथनं सगळं बाहेरचं दृश्य दिसतं. बघा किती छान मस्त आंब्याची मोठी मोठी झाडं आहेत तिथे बाहेर. मम्मा